हॅलो नमस्कार, मी आहे पूजा आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मुळशीची पूजा. आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल लुक कसा करायचा तेही अगदी. तर मग स्टार्ट करूया आपला मेकअप. आपण फेस वॉश करून घेणार आहोत. मी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर. मी वापरते पॉन्ड्सचं हे मॉइश्चरायझर आणि 1 ते 2 मिनिटं छान मसाज करून घ्यायची. मॉइश्चरायझर छान स्किनमध्ये गेलं ना म्हणजे कशी आपली स्किन हायड्रेट राहते आणि मेकअप बेस पण छान बसतो. लावतीये प्रायमर. हे आहे फेस सिक्रेटचं प्रायमर आणि हे आपलं पोअर मिनिमाइज करतं. जिथे जिथे आपल्याला ओपन पोर्स आहेत काय आहे तिथे आपण प्रायमर लावायचं. प्रायमर लावल्याने आपली जी आपण जो मेकअप करणार आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि आपण जे मेकअप प्रॉडक्ट्स लावणार आहेत ते मुख्य म्हणजे ते छान लेअर तयार करतो आपल्या स्किनवरती, जेणेकरून तो मेकअप जो आहे आपल्या स्किनमध्ये जाणार नाहीत आणि जेणेकरून आपल्याला आपले म्हणजे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे जसं की पिंपल्स, ॲक्ने असं होत नाही. त्यामुळे प्रायमर स्किप करू नका. सो माझे डार्क सर्कल्स थोडेसे आहेत म्हणून मी ऑरेंज कलर करेक्टर करते. तुम्ही असे सिंगल ट्यूब भेटतात, हे सुद्धा तुम्ही कलर करेक्टर घेऊ शकता. असे माझ्याकडे पॅलेट आहे म्हणून मी पॅलेटचा यूज करते. त्याच्यामधलं ऑरेंज कलर करेक्टर घेते. जास्त नाही आहेत मला डार्क सर्कल्स, त्यामुळे मी थोडेसे लावते कलेक्टर आणि हे मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे थोडंसं. यानंतर मी माझ्या स्किन कलरचे कन्सिलर घेतले आहे आणि ज्याने मी माझे अंडर आईज थोडेसे व्यवस्थित करून घेतले. ऑरेंज कलर करेक्टरवर डिरेक्टली फाउंडेशन लावलं तर ते ग्रे दिसेल म्हणून माझ्या स्किनचं म्हणजे स्किन टोनशी जरा मिळतं जुळतं मी कन्सिलर घेऊन माझ्या डोळ्यांच्या खाली अप्लाय केलं आहे. म्हणजे आता ते ग्रे पडणार नाही. आता यानंतर मी लावते फाउंडेशन. फाउंडेशन मी घेते मार्सचं फाउंडेशन आहे आणि याचा शेड आहे 06. हे मी असं माझ्या बॅक ऑफ दी हँडला घेते. याला छान मी माझ्या हाताची हीट देते जेणेकरून हे छान माझ्या स्किनवरती बसेल. ब्युटी ब्लेंडर घ्यायचा, डॅब 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 करून लावायचं. फाउंडेशन व्यवस्थित लावायचं. इथे एकदा इथे एकदा इथे एकदा असं करून लावायचं नाही. जो एरिया तुम्ही घेतलाय ना त्या एरियाला व्यवस्थित असं लावायचं फाउंडेशन, नाहीतर मग ते पॅची पॅची दिसतं आणि व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे जो एरिया तुम्ही एकदा कव्हर करायला घेतला ना त्याच एरियाला व्यवस्थित लावत जा. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड पण करायचं, जास्त जोरात पण असं दाबायचं नाही. हलक्या हाताने अगदी व्यवस्थित फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करायचं. हे मार्सचे जे फाउंडेशन आहेत ना ते अफोर्डेबल आहेत, म्हणजे कमी किमतीचे आहेत. 300-350च्या रेंजमध्ये येतात. त्यामुळे जर का तुम्हाला घ्यायचं असेल फाउंडेशन तर नक्कीच तुम्ही मार्सचे बाय करू शकता. डोळ्याच्या वरती पण फाउंडेशन लावून घ्यायचं आणि उरलेलं जे काही फाउंडेशन आहे ते आपण कानाला आणि मानेला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मान आणि कान वेगळे नको दिसायला. फाउंडेशन लावून झालेलं आहे आता माझं आणि आता मी लावतीये ब्लशर. थोडंसं लावतीये मी. ब्लशर जे आहे ना हे मी इनसाइडचे आहेत ना, इनसाइडचे ब्लशर्स मी घेते. हे खूप छोटे छोटे येतात. ह्याचा शेड आहे 04 वॉटरमेलन पॉप्सिकल. तर हे ना खूप पिगमेंटेड ब्लशर आहेत, त्यामुळे लावताना पण अगदी थोडेसे लावा, घेतानाच अगदी थोडेसे घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त लागणार नाही.
ब्लशर इथनं लावायचं, आपल्या डोळ्यांच्या बरोबर बुबुळ आहे तिथनं लावायला सुरुवात करायची आणि मागपर्यंत घ्यायचं, असं लावायचं. ते झाल्याच्या नंतर ब्लेंडर सुद्धा घ्यायचं आणि ब्लेंडरनी पण ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, नाहीतर पॅच दिसायला नको आपल्या पूर्ण फेसवरती. आहे कॉम्पॅक्ट, ही आहे फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट आणि याचा शेड आहे 03 बेज. माझा मीडियम स्किन टोन आहे, त्याच्यानुसार मी हे प्रोडक्ट्स वापरते. तुम्ही हवं तर तुमच्या स्किन टोननुसार करा. आणि आता मी माझे पूर्ण बेस मी माझा सेट करते या पावडरने, कॉम्पॅक्टने. डोळ्यांच्या खालून व्यवस्थित कॉम्पॅक्ट लावायची, कधी पण असं असं करून लावू नका कॉम्पॅक्ट. डोळ्यांच्या खाली असा हा जो स्पंज असतो ना तो असा फोल्ड करायचा आणि त्यानंतर असं डोळ्यांच्या खाली लावायचं, म्हणजे जेणेकरून पूर्ण डोळ्यांच्या खाली व्यवस्थित लावलं जाईल आपली कॉम्पॅक्ट. आणि हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे मी बाय केलेले आहेत, हे कोणतंही प्रमोशन वगैरे काही नाही आहे. आणि मानेला आणि कानाला पण तुम्ही कॉम्पॅक्ट लावून घ्या, नाही तर काय. तर आत्ता आपण करणार आहोत आय मेकअप. आणि आय मेकअपसाठी मी हे पॅलेट यूज करणार आहे. हे मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं आहे, 200 ते 300 रुपयाला मला पडलेलं आहे. तर यामध्ये आता मी घेते लाईट ब्राऊन कलर. हा लाईट ब्राऊन कलर घ्यायचा आणि पूर्ण आयलिडवरती लावायचा आहे. एक्स्ट्राचं डस्ट करायचं आहे आणि पूर्ण आयलिडवरती तो लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही आयलिडवरती लावून घ्यायचं आहे. तर मी या डोळ्याला पण लावून घेते. लाईट कलर घ्यायचा, खूप डार्क असं नाही घ्यायचा, जेणेकरून तो व्यवस्थित वाटला पाहिजे. हे या कलरचं शिमर घेते मी आणि हे मी माझ्या अर्ध्या आईपर्यंतच लावणार आहे. जिथपर्यंत माझं हे बुबुळ आहे तिथपर्यंतच मी लावणार आहे. काय साडी आपली काळी आहे, त्याच्यामुळे जास्त डार्क आय मेकअप त्याला सूट होणार नाही. त्यामुळे अगदी लाईट असा आय मेकअप करा, जेणेकरून तुमचा मेकअप खूप छान खुलून दिसेल. नाहीतर मी काजळ पेन्सिल येते आणि त्या काजळ पेन्सिलनी जस्ट आपण लायनर लावतो तशीच लावायची आहे फक्त ही, आणि थोडीशी स्मज करायची आहे. तर थोडीशी ना स्मज करायची अशी, जेणेकरून आपल्याला लायनरचा इफेक्ट दिसेल. हे बघा, या डोळ्याला पण तसंच करायचं, लावून घ्यायचं आणि बोटाने थोडंसं ना असं स्मज करायचं फक्त. म्हणजे आता हे असं केल्यामुळे काय होतं माहिती का, लायनर सारखं असं लावायचं तर आपल्याला नाहीये. आणि छान सुद्धा दिसतात. असं आपण काजळ जेव्हा स्मच करतो ना ते काजळ छान दिसतं. त्यामुळे नेहमी जे कधी तुम्ही काजळ लावत असाल ना, किंवा लायनर जर का तुमचे हुडेड आईज असतील आणि जर का तुम्हाला लायनर लावायचं असेल तर अशा पद्धतीने लावा, जेणेकरून तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. आणि यानंतर लावते मी फिक्सर. हा आहे स्विस ब्युटीचा फिक्सर. हा छान सुकून द्यायचा, जेणेकरून आपला बेस छान सेट होईल. जेव्हा आपण मस्कारा आणि काजळ लावतो आणि त्यानंतर आपण फिक्सर मारतो तेव्हा तो मस्कारा जो आपण डोळे उघडझाप करतो तर तेव्हा तो मस्कारा पूर्ण खाली लागतो. त्यामुळे पहिल्यांदा फिक्सर मारून घ्यायचा आणि त्यानंतर आपलं बाकीचं आय मेकअप करून घ्यायचं कम्प्लीट. तर आत्ता मी घेते ही स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे आणि हिने मी त्यानंतर करते मी माझे आयब्रोज फिल. आणि आयब्रोज फिलने मी एंडिंगपासून करायचे असे. आणि स्टार्टिंगला अशी आडवी पेन्सिल धरायची आणि मग आयब्रोज फिल करायचे, जेणेकरून ते छान दिसतील. आणि आता मी लावते, यानंतर मी लावते काजळ. थोडंसं असं करायचं आणि काजळ लावून घ्यायचं छान. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत काजळ लावून घ्या.
काजळ सुद्धा आपलं इथं आता लावून झालेलं आहे. आणि आता यानंतर लावते मी मस्कारा. मोठे करायचे आणि आपण मस्कारा एका ठिकाणी ठेवायचा आणि असं आपले पापण्या अलगद खाली करायच्या. खालच्या लॅशेसला सुद्धा आपण लावायचा आहे मस्कारा. आता मी लावते हे इनसाइड कॉस्मेटिकचं हायलायटरच आहे. छोटं पॉट आहे. ह्याचा शेड आहे 03 एंजेलिक ब्युटी. आणि हे घ्यायचं आणि जिथे जिथे आपल्याला पॉईंट हायलाइट करायचे तिथे तिथे असं लावायचं. नाकाच्या शेंड्याला आणि थोडंसं मध्ये लावून घ्यायचं. बाकीकडे दुसरीकडे लावायचं नाही, जेणेकरून आपले फीचर्स छान दिसतील असं लावायचं. यानंतर मी आता लावते लिपस्टिक. लिपस्टिक ही मी शॉपमधनं बाय केलेली आहे. ही आहे ओजीची लिपस्टिक आउटडोअर गर्ल. याचा शेड आहे 08. आता ही मी लावते लिपस्टिक. छान ॲप्लिकेशन करून घ्या. आपला मेकअप आता डन आहे. इथे लिपस्टिक वगैरे माझं सगळं लावून झाले आणि आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. सो हा आहे माझा फायनल लुक. आणि या मकर संक्रांतीला तुम्ही हा लुक ट्राय केला का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींबरोबर ज्यांना मेकअप येत नाही किंवा जमत नाही पण करायची इच्छा खूप आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.